आज मी तुम्हाला भेंडी बनवून दाखवणार आहे अख्खी. बघा मी अशी फ्रेश भेंडी घेतली आहे, छोटी साईजची भेंडी घेतली आहे, पण हिला मी फ्राय करून दाखवणार आहे. एकदम कुरकुरीत डाळ भातासोबत खायला मी असे याचे काप करून घेतलेले आहेत. एवढी मी भेंडी घेतलेली आहे, 1.5 पाव घेतली आहे. आता त्याला लागणारं साहित्य: बेसन पीठ घेतलंय छोटी 1 वाटी, कॉर्नफ्लॉवर घेतलंय, चवीपुरतं मीठ घेतलंय, हळद घेतली चिमूटभर आणि अर्धा लिंबू याच्यासाठी की ती भेंडी चिकट होणार नाही. रवा घेतलाय छोटीशी 1 वाटी आणि आपल्याला तिखट लागणारं मिरची पावडर घेतली आहे आणि हा अर्धा लिंबू घेतलेला आहे. लिंबू पिळून घेते. ते पूर्ण मिश्रण करून घेते भेंडीला, खालून वरतून पूर्ण मसाला असा लागला पाहिजे. त्याच्यात थोडंसं मी पाणी घालते, कारण मसाला आपला पूर्णपणे लागला पाहिजे त्याला. मसाला आपला तयार झालाय भेंडीला लावून. बघा मस्त असं सगळं लावून घेतलंय. इथे मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये टाकते तेल. तेलात टाकते भेंडी. जेवढं तळण्यापुरतं तेल लागेल तेवढंच टाका. तेल चांगलं गरम होऊ देते. आता आपलं तेल गरम झालंय. आता मी याच्यामध्ये एक एक भेंडी सोडते. ही जास्त वेळ कुरकुरीत राहत नाही. साधारणपणे किती 10-15 मिनिटच तुमची भेंडी कुरकुरीत राहील, त्याच्यानंतर नरम होईल. शक्यता तुम्ही लवकर डाळसोबत खाऊन घ्यायची आहे, नाहीतर मग तिला कुरकुरीत राहण्यासाठी अशी वेगवेगळी पसरट ताटामध्ये ठेवून द्यायची आहे. आपण हिला पलटी करूया. खायला खूप छान लागते ही भेंडी. साधारण लहान मुलांना खूप आवडते. अशी फ्राय करून द्या तुम्ही मुलांना, आवडीने खातील. चांगली मस्त कुरकुरीत झाली पाहिजे भेंडी, हिरवी राहिली नाही पाहिजे. कलर चेंज झाला पाहिजे भेंडीचा, तेव्हाच आपल्याला ही भेंडी काढायची आहे. बघा ही कुरकुरीत भेंडी झाली आपली, मस्त तुटल्या जाते. तर डाळ भातासोबत हिला खायची. आता बाकीच्या पण भेंड्या तुम्हाला अशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.